राज्यातल्या साखर उद्योगाच्या मदतीसाठी येत्या 10 वर्षाचा पथदर्शी आराखडा बनवणार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। अवेळी पावसामुळे झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करायचे शासनाचे आदेश। आणि औरंगाबाद परिसरात गारपीट। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। राज्याच्या अर्थकारणात मोलाचा वाटा उचलणाऱ्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी येत्या 10 वर्षाचा मार्गदर्शक आराखडा बनवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ऊस आणि साखर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, शास्त्रज्ञ तसंच कारखान्यांना शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते। खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्वीकारामुळे राज्यातल्या साखर उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या स्पर्धेचा सामना करावा लागतोय। त्यामुळे या उद्योगाला स्पर्धेत टिकवण्यासाठी काय करावे लागेल याचा येत्या 10 वर्षासाठीचा पथदर्शी आराखडा बनवण्याचा सरकारचा विचार आहे। यासाठी येत्या आठवड्यात बैठकीचं आयोजन करण्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली। अवेळी पावसामुळे राज्यातली रब्बी पिकं आणि फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आदेश राज्य सरकारनं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। रब्बी पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही याबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी सरकारनं याबाबतचा शासन आदेश गेल्या मंगळवारी जाहीर केला होता। अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याची जबाबदारी कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या त्रिसदस्यीय पथकावर टाकण्यात आली आहे। मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा आणि इतर काही ठिकाणी रविवारी रात्री गारपीट आणि अवकाळी पाऊस पडल्याचं वृत्त आहे। उत्तर भारतात जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरसह काश्मीर खोऱ्याच्या अनेक भागांमध्ये रविवारी बर्फवृष्टी झाली तसंच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। या घडामोडींचा परिणाम म्हणून औरंगाबाद परिसरात गारपीट झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। ग्रीन झोन म्हणून मिळवलेली मान्यता, शांत प्रदूषणरहित वातावरण यामुळे कर्जत तालुक्यात फार्म हाऊस संस्कृती उदयास येत आहे। वाढत्या मागणीमुळे इथं नर्सरी, कुंड्या, कारंजे, शिल्प, गृहसजावटीच्या वस्तूंना मागणी आल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत। आजकाल धकाधकीच्या जीवनात 4 क्षण विरंगुळा मिळावा म्हणून मुंबई पुण्याचे पर्यटक कर्जत तालुक्याला पसंत करतात। वीकेंडची मजा अनुभवण्यासाठी माथेरान, अलिबाग, मुरुडला पर्याय आणि दळणवळणाच्या सोयीने युक्त असं बहरते पर्यटनाचे क्षेत्र म्हणून कर्जत तालुका ओळखला जाऊ लागला। या भागातच फार्म हाऊस बांधण्याची संकल्पनाही जोर धरू लागली आहे। निसर्गाच्या जवळ जाणारे, सर्व सोयीने युक्त अशी जवळजवळ 2000हून अधिक फार्म हाऊसेस या भागात असून 750 नोंदणीधारक सदस्य असलेली फार्म हाऊस ओनर्स क्लब ही संस्थाही कार्यरत आहे। या फार्म हाऊसची गरज ओळखून अनेक जणांनी नर्सरी व्यवसायाला सुरुवात केली आहे। अनेक प्रकारची शोभिवंत झाडे, विविध जातींचे गुलाब, कर्दळी, डेलिया, पाम, बोन्साय प्रकारची झाडे, आंबा, चिकू, काजू, पेरू अशी फळझाडंही विक्रीस ठेवण्यात येत आहेत। कारंजे, शोभिवंत झाडे लावण्यासाठी कुंड्या, बागकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य यामुळे रोजगाराच्या अनेक संधी मात्र उपलब्ध झाल्या आहेत। अकोलेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागानं नुकतीच अमरावती जिल्ह्यातल्या कारागावात आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं होतं। पीक अवशेषापासून कंपोस्ट खत तयार करणं या विषयावरचा हा प्रशिक्षण वर्ग विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित दीर्घ मुदतीत खत संशोधन प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आला। कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत या विषयावर प्रकल्प प्रमुख डॉक्टर माळी यांनी तर पीक उत्पादनामध्ये सेंद्रिय खताचं महत्त्व या विषयावर प्राध्यापक गीते यांची उपस्थिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट कोसळलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। दरम्यान राज्यातल्या 10,000 गावांमध्ये जाणवणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनानं पाणलोट विकासाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे। या कार्यक्रमाद्वारे दरवर्षी 5,000 गावं दुष्काळ आणि टँकरमुक्त करण्याचा निर्धार सरकारनं केला आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं।
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत इंदापूर तालुक्यात विठ्ठलवाडी इथं ओढा ओलीकरण कामाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रवरा परिसरातल्या हनुमंतगाव आणि हसनापूर इथल्या शेतकऱ्यांनी ऊस बटाटा मिश्र पिकाची यशस्वी लागवड करून एक वेगळा आदर्श शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे, असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभाग संचालक किरण कोकाटे यांनी केलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पाच्या ऊस बटाटा पिकातल्या बटाटा काढणी प्रसंगी ते बोलत होते. जाणून घेऊया बाजारभाव. जाणून घेऊया श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी कमाल दर 1500, किमान दर 1100, हरभरा 3475, 2900, गहू 1861, 1451, कोबी 1800, गाजर 1000, वांगी 1500, 1000, चिकू 2000, 1500, द्राक्ष 3000, 2500 आणि मोसंबी 3500 आणि 2500. पाहुयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 22, पुणे 33 आणि 16, औरंगाबाद 33 आणि 16, नागपूर 34 आणि 15, सोलापूर 36 आणि 20 आणि नाशिक 33 आणि 13. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी krishivarta@ddkmumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.